म्हणून मग चिडले दाभोळकर. एवढं हायपर होण्याची काहीच गरज नव्हती. अगं असतो की त्याचा स्वभाव. कसला स्वभाव? नेहमीच आहे त्यांचं. याला विचित्रपणा म्हणतात. रजनी, ट्राय टू अंडरस्टँड. 10 दिवस, त्यात 700 लोक, ते वेगवेगळ्या देशातले. आणि ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्यांनी आयत्या वेळी घोळ घातला. मग टेन्शन येणारच ना. आफ्टर ऑल एडीएमचं रेप्युटेशन आहे. किती बदनामी होईल माहितीये का? खरंय तुझं उत्तमा. नाही, आणि हे सगळं झाल्यावर त्यांचं चिडणं रास्तच आहे नाही का? नाही, काही असलं तरी ते या कंपनीचे पार्टनर म्हटल्यानंतर त्या नात्याने त्यांना जयने काही उपाय सुचवला तर ते नाही कशाला म्हणतायत? कारण दुसऱ्या कोणी काही सांगितलं की त्याला पटकन हो म्हणतच नाहीत ना ते. रजनी, ओके ओके, स्वभाव त्यांचं बरोबर आहे. अरे हो, पण तो समोरून सांगतोय ना आपण काहीतरी करू शकतो म्हणून. तर नाही कशाला म्हणतायत ते? कारण तो स्वतःला प्रूव्ह करू शकतो याची त्यांना खात्री आहे. काय? का असं का करतील ते? असं का? म्हणजे काय की म्हणजे कसं आहे की जयला जे जमतं ते त्याला जमणार नाही असं त्यांना वाटलं असेल. म्हणजे त्यांना कसं वाटण्याचं म्हणजे असं आहे की जय काही गोष्टी करू शकतो. म्हणजे दाभोळकर कसे आहेत त्यांना वाटणार, त्यांना कदाचित तसं वाटलं असेल ना. अरविंद, अहो काय बोलताय? मला पण असं वाटतं की दाभोळकर सरांनी जयला चान्स द्यायला पाहिजे. हा, हे मला बोलायचं. हा, म्हणजे झालं तर त्यांचा फायदाच होईल ना त्याच्यात. आदिती मॅडम, तुम्ही दाभोळकर सरांना बोलून बघा ना. नाही, एक मिनिट साई, एक मिनिट. म्हणजे मला नाही वाटत बिझनेस मध्ये ते पर्सनल रिलेशन्स आणतील. कारण तसे खूप प्रोफेशनल आहेत ते. त्यामुळे मला नाही वाटत याचा काही फायदा होईल, नाही का? मी काय म्हणते, आफ्टर ऑल कंपनी त्यांची आहे आणि डिसिजन सुद्धा त्यांचाच आहे. आपण उगाच चर्चा करून काय उपयोग आहे? हो जयराम, सोड ना तो विषय. हे बघ, तू तुझा स्टँड क्लिअर केलायस ना, मग झालं. तर त्यांच्या जर मनात असेल तर ते तुला बोलवतीलच. मला काय वाटतं, मी पटकन आकडेमोड करून बघू का? अगं सारिका, अगं जगात याहीपेक्षा खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. जेव. काय हो नंदिनी मॅडम? आदिती, मला नाही वाटत तुझे पप्पा मला, आय एम सॉरी, दाभोळकर मला हा चान्स देतील. म्हणजे एक वेळ कॉन्फरन्स कॅन्सल झाली तर ते चालेल त्यांना, पण मला चान्स. तुम्हाला दाभोळकर सरांनी अर्जंट बोलवलंय. लवकर बोलवलंय.